आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अजित चव्हाण जोडले जात आहेत। अजितजी, जर दृश्य पाहिली तर भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झालेला आहे। असलम शेख यांच्या विरोधात कारवाई व्हावी अशी मागणी आपली आहे। आपली प्रतिक्रिया? नाही, मी आता आपल्या पत्रकार सहकार्यांना विचारणार सांगताना ऐकत होतो की मुंबईकरांचे मूळ प्रश्न हा मूळ प्रश्न नाही का की मुंबईमध्ये एक नेता हजारो लाखो रोहिंग्या आणि बांगलादेशींना आपल्या सत्ता काळामध्ये आणून बसवतो, त्यांची मतदार यादीत नावं घालतो आणि मुंबईच्या मूलभूत सगळ्या सोयी सुविधांवरती हे लोक डल्ला मारतात। या सगळ्या स्थलांतरितांच्या राष्ट्रद्रोह्यांच्या मतांवर निवडून यायचं आणि धमक्या द्यायच्या। आमचे नेते माननीय मंगलप्रभात लोढाजींना हे जीवे मारण्याची धमकी देणारा असलम शेख समजतो कोण स्वतःला? म्हणजे या लोकांची ही जी माजुरेपणा, ही जी मस्ती आहे, ही कशामुळे माहितीये का? की यांना माहितीये की आम्ही बांगलादेशी रोहिंग्यांची जी मतं इथं मतदार यादीत नोंदवली आहे ना, ते लोक आम्हाला सोडून कोणाला मतदान करणार नाहीत। मला सांगा, तुम्ही, मी, आपले जे पत्रकार सहकारी आहेत, आपण सगळे टॅक्स पेअर होत, कष्टानं घर घेतलंय। आपण मालवणी सारख्या 3-3 मजली झोपड्या फुकटच्या सरकारी जागेमध्ये बांधलेल्या नाहीयेत। त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना राग येणं स्वाभाविक आहे। आणि ज्या पद्धतीनं, म्हणजे आपण एक लक्षात घ्या की त्यांची सत्ता नाहीये, त्यांच्याकडे एक असा माज आहे मात्र की इथं सत्ता कोणाची असू देत पण आमच्या परिसरामध्ये आमचंच चालेल। आणि आता हे हळूहळू वाढत जाईल। प्रत्येक शहरामध्ये असे खास मतदारसंघ तयार करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे त्यांच्या सत्ता काळामध्ये। आणि ती जी मतदान यादीमधली यांची हक्काची मतदार मंडळी आहेत ना, त्यांच्या जोरावरती हा माज आहे की एका मंत्री महोदयांना आपण जीवे मारण्याची धमकी देतो आणि याच्यावरती कारवाई तर निश्चित होईल। माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आम्ही मागणी तशी केलेली आहे, परंतु हे आंदोलन काय आहे तर सामान्य लोकांना कळलं पाहिजे आपल्या शहरामध्ये, आपल्या नाकाखाली काय चालतं। कारण ज्या पद्धतीनं आज मुंबईमधले फुटपाथवरचे धंदे असतील, छोटे छोटे स्टॉल्स असतील, रेल्वे स्टेशनच्या आसपास आपण जर बघितलं तर सामान्य मुंबईकराचा जीव गुदमरायला लावणारे हे जे लोक मुंबईमध्ये कुणी आणले? हे भारतीय जनता पक्षाने आणलेले नाहीत, हे आमच्या मित्र पक्षांनी आणलेले नाहीत, हे एका विशिष्ट पक्षाच्या विशिष्ट धर्माच्या लोकप्रतिनिधींनीच आणलेत। आणि त्यांचा एवढा माज कशासाठी हा सामान्य मुंबईकरांचा प्रश्न आहे। भारतीय जनता युवा मोर्चानं ज्या पद्धतीने ही धडक दिली आहे, मी अभिनंदन करतो माझ्या सर्व सहकार्यांचं। आणि मला पूर्ण खात्री आहे की महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या माजोरडे नेत्यावरती अर्थातच एकंदरीत असलम शेख यांच्यावर कारवाई होणारच, यावर आपण ठाम आहात। धन्यवाद आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।